ततः शङ्खाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलोऽभवत्. या श्लोकात असं दिलंय की शंख, भेरी, पणव, नगारे, गोमुख म्हणजे तुरईसारखी वाद्य, ही वाद्य एकदमच वाजवली गेली. त्या सर्वांचा मिळून झालेला आवाज अत्यंत गोंगाटमय आणि भीषण होता. तात्विकदृष्ट्या जर बघितलं तर हा श्लोक एक आध्यात्मिक आणि मानसिक संकेत आहे. बाह्य गोंधळ आणि अंतर्मन कसं असतं ह्याचं वर्णन इथे येतं. ह्या श्लोकात मोठ्या आवाजात वाजणारी वाद्य ही बाह्य गोंधळाचं प्रतीक आहेत. आपण रोजच्याच जीवनातही याचा अनुभव घेतो. कामाचे ताण, समाजाचे दबाव, अपेक्षा, स्पर्धा, मोबाईल, सोशल मीडिया सगळीकडे एक प्रकारचा आवाज, गोंगाट आहे. या परिस्थितीत आपलं मन अस्थिर, चिंताग्रस्त, घाबरलेलं होतं. निर्णय घेण्यापूर्वीचा मानसिक गोंधळ यातून दिसून येतो. जसा युद्ध सुरू होण्याआधी हा गोंगाट झाला, तसाच प्रत्येक मोठ्या निर्णयाच्या आधी मनात गोंधळ निर्माण होत असतो. काय योग्य, काय अयोग्य, भावनांचा कल, अहंकार आणि बाह्य लोकांचं मत यामुळे निर्णय घेणं हा युद्धापूर्वीचा हा ध्वनी म्हणजे आपल्यातल्या मनस्थितीचं रूपक आहे. तिसरी गोष्ट, अहंकार आणि आडमुठेपणा. कौरवांनी जे वाद्य जोरात वाजवलं ते आपल्या सामर्थ्याचं आणि अहंकाराचं प्रदर्शन होतं. हेही शिकवतं की जेव्हा एखादी व्यक्ती खूप गोंगाट करते, स्वतःचं कौतुक करते किंवा धमकी देते, तेव्हा तो अहंकार आणि भीती यांचा संमिश्र परिणाम असतो. शांत आणि आत्मविश्वासू व्यक्ती विनम्रपणे, शांतपणे निर्णय घेतात, गोंगाट करत नाहीत. चौथी गोष्ट, धीर आणि आत्मचिंतनाचा संदेश. पांडवांकडून अजून काही प्रतिक्रिया आलेली नव्हती. म्हणजेच हे आपल्याला सांगते की बाह्य गोंधळ असो, संकट असो, आपल्याला थोडा वेळ थांबून विचारपूर्वक वागायला हवं. संयम, आत्मपरीक्षण आणि विवेक हे खरं आयुष्य आहे. हा श्लोक आपल्याला काय शिकवतो तर मोठ्याने ओरडणं, धमकी देणं, गोंगाट करणं म्हणजे सामर्थ्य नाही. ते उलट असुरक्षिततेचं लक्षण आहे. पण आपल्याला आपल्या अंतर्मनाच्या शांतीकडे वळायचं असेल तर संयम, विवेक आणि शांतता हाच खरा मार्ग कठीण प्रसंगातून जाण्यासाठी आपल्याला निवडावा लागेल. श्री कृष्णार्पणमस्तु.